चला रे, घन चालू आहे ना आपलं. आता बघायचं घन तर पूर्ण झाला. घनवरती पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन बघूया थोडेसे. कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात. पहिला क्वेश्चन घ्या. चला, आवाज येतो का एकदा कमेंट करा. पहिला क्वेश्चन आहे, 8 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितरून 2 सेमी बाजू असले किती ठोकळे तयार करता येतील तुम्हाला विचारले. प्रश्न मीरा भाईंदर पोलीस भरती छत्रपती संभाजीनगर 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. चला घ्या पटपट पटपट पटपट. एकूण घन काढायचे रे, सोपं आहे. हेच प्रश्न पुन्हा पुन्हा फिरून तुमच्या परीक्षेला येणार. एकूण घन तुम्हाला काढायचे आहेत. एकूण घन काढण्यासाठी किती ठोकळे, सॉरी एकूण ठोकळे किती म्हणले ना. 8 सेमी बाजू असले लोखंडी घनाकृती एक ठोकळा आहे आणि त्यापासून तुम्हाला वितळायचे. आणि 2 सेमी बाजू असले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील. एकूण ठोकळे काढायचे तुम्हाला. एकूण ठोकळे काढण्यासाठी काय करायचं, तर जो मोठा घनाकृती ठोकळा आहे, लोखंडी घनाकृती ठोकळा आहे, त्याचं घनफळ घ्यायचं. म्हणजे 8चा घन छेदामध्ये किती सेमी बाजू असलेले ठोकळे तयार करायचे, 2 सेमी बाजू, त्या लहान ठोकळ्याचं घनफळ घ्यायचं. लहान ठोकळ्याचं घनफळ म्हणजे 2चा घन आला. याचा अर्थ 8चा 3 वेळा गुणाकार छेदामध्ये 2चा सुद्धा 3 वेळा गुणाकार. बे चोक 8, बे चोक 8, बे चोक 8 आले तुमचे. 4 इंच 16, 16 चोक किती आलं 64. एकूण 2 सेमी बाजू असलेले एकूण किती ठोकळे तयार होतील तुमचे 64. आलं का, चेक करून घ्या. चला क्लिअर करे. पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, पुन्हा हेच प्रश्न येऊ शकतात. 6 सेमी बाजू असलेले लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील. पुन्हा तशाच पद्धतीचा प्रश्न नवी मुंबईला विचारलेला आहे. एकूण ठोकळे काढायचे ना आपल्याला. एकूण ठोकळे काढण्यासाठी मोठ्या घनाकृती ठोकळ्याचं घनफळ घ्यायचं आहे. मोठ्या घनाकृती ठोकळ्याचं घनफळ किती आहे बाबा, 6 सेमी बाजू आहे त्याचं. म्हणजे 6 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 6. घनफळ म्हणजे बाजूचा घन असतो. छोटा जो आहे लक्षात, तो 1.5 सेमी बाजू असली किती घनाकृती, छोट्या घनाकृती ठोकळ्याची बाजू किती 1. त्याचं पण घनफळ घ्या. 1.5 गुणाकारामध्ये 1.5 गुणाकारामध्ये 1.5. घनफळ म्हणजे बाजूचा घन असतो. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. खाली किती दशांश चिन्ह आहे तुमचे, 1 2 3, 3 शून्यवर वाढवा. कुठेही वाढवा. 6 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये हिथं वाढवली तरी सुद्धा चालतील. छेदामध्ये किती आलं, 15 गुणाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये आलं 15. आता भाग द्या. 15 चोक किती आलं 60. 15 0 0 बरोबर करे. 5 त्रिक 15, 45 40, 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 5 15. भाग जाते का बघा रे. 4 2 किती, 8 2 किती आलं 16, 16 2 किती आलं 32, 32 छेदात 5. काय चुकलं रे कॅल्क्युलेशन बघा बरं. चुकतंय का. 5 सक्क 30, तर पॉइंट मध्येच काढावं लागेल. 5 सक्क 30 राहिला 2. हा 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 1 0 द्यायचं राहिला, तरी म्हणलं माझं काहीतरी चुकलं. 1.5 गुणाकारामध्ये 1.5, 1 0 द्यायचं राहिला रे माझं. पुन्हा लिहितो. एकूण ठोकळे काढायचे तुम्हाला. मोठ्या घनाकृती ठोकळ्याचं घनफळ घ्या. याचा अर्थ 6 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 6 छेदामध्ये लहान घनाकृती ठोकळ्याचं घनफळ घ्या. त्याची बाजू 1.5, 1.5 गुणाकारामध्ये 1.5 गुणाकारामध्ये 1.5.
दशांश चिन्हाचा बॅलन्स करा, वरती झाला 60, एक दशांश चिन्ह वरती एक शून्य दिला, पुन्हा वरती एक शून्य दिला, पुन्हा एक वरती एक शून्य दिला. छेदामध्ये किती आलं तुमचं? 15 गुणाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये किती आलं? 15. बरोबर करा आता. आता बरोबर आहे का बघा. 15 चोक 60, 15 चोक 60, 15 चोक 60, 4 इंच 16, 16 चोक आले 64. एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील? 64. बरोबर आलं का आता बघा. एक 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 दशांश चिन्ह वरती वाढवलं, आता बरोबर आलं. मागा 2 शून्य दिले, ते एक अजून राहिला होता शून्य द्यायचं. चला जाऊया पुढं. तिसरा क्वेश्चन. एका घनाची बाजू 8 सेमी तर घनफळ किती म्हणले? बुलढाणा पोलीस भरती 2023 ला प्रश्न विचारला. घनफळ काढायचं ना. घनफळ काढण्यासाठी बाजूचा घन असतो. बाजू किती? 8 आहे. 8 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 8 64, 64 8 किती आले? 512. म्हणजे 8चा घन 512. घनफळ घन सेमी मध्ये येईल तुमचं. 512 घन सेमी आलं का? चेक करून घ्या. पुढचा क्वेश्चन चौथा. 15 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असले किती घनाकृती ठोकळे तंतोतंत मावतील म्हटले तुम्हाला? इथं काय करायचं माहिती आहे बघा. 15 20 आणि 25 मीटर मापाच्या खोलीमध्ये मोठ्यात मोठी बाजू असली किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील विचारले. तर मोठ्यात मोठी घनाकृती ठोकळ्याची बाजू, मोठ्यात मोठी घनाकृती ठोकळ्याची बाजू काढून घ्या. घनाकृती ठोकळ्याची बाजू काढून घ्या. मग ती कशी काढायची? तर ह्या 15चा 20चा आणि 25चा काय काढायचं माहिती का? मसावी काढायचं. मसावी म्हणजे त्या घनाकृती ठोकळ्याची मोठ्यात मोठी बाजू येईल. त्या घनाकृती ठोकळ्याची मोठ्यात मोठी बाजू कितीनं भाग जाईल? 5 न. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. आता भाग जातो का? मसावीची अट असते तिन्ही संख्येला भाग घ्यायला पाहिजे तुमचा, तिन्ही संख्येला भाग जात नाही. मग खाली जे राहिलेले आहेत ना ह्यांचा गुणाकार करायचा. तेवढे ठोकळे तंतोतंत बसतील. 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये किती आलं? 5. 4 त्रिक आलं 12, 12 पंच किती आलं? 60. तंतोतंत किती ठोकळे बसतील तिथं? 60 ठोकळे बसतील राजा. आलं का? चेक करून घ्या. मग त्या घनाकृती ठोकळा जो लक्षात, त्या घनाकृती ठोकळ्याची मोठ्यात मोठी बाजू किती आली? तर 5 आली. मसावी आला याचा अर्थ 5 म्हणजे ती 5 सेमी आली. 5 सेमी. घनाकृती ठोकळ्याची मोठ्यात मोठी बाजू किती आली? 5 सेमी आली. मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. आपण काय केलं? मोठ्यात मोठ्या घनाकृती ठोकळ्याची बाजू काढून घेतली. म्हणजे कुठला ठोकळा जो आहे त्या ठोकळ्याची मोठ्यात मोठी बाजू काढून घेतली. मग आता आपली बाजू 5 सेमी आली. मग आपल्याला काय करायचंय? वरती लिहायचं 15 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये 25 छेदामध्ये ह्या घनाकृती ठोकळ्याची बाजू 5, त्याचं घनफळ घ्या. 5 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 5, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 4 त्रिक 12, 12 पंचे किती आलं तुमचं? 60 राजा. आलं का? चेक करून घ्या. म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन केलं तरी पण तसंच येणार आहे. आणि तुम्ही वरती घनाकृती वरच्याचं घनफळ भागिले छोट्या घनाकृती घनाचं घनफळ जरी केलं तरी उत्तर तुमचं तिथंच येणार आहे. चला क्लिअर करे बाबा. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की एवढ्या एवढ्या मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील, सरळ मसावी काढा दिलेल्या मापाचा आणि खाली जे राहील लक्षात ठेवा त्याचा सगळ्याचा काय करा? गुणाकार करा. तुमचं उत्तर मिळून जाईल. किंवा त्या मोठ्यात मोठी बाजू काढून घ्या. मोठ्यात मोठी बाजू आली 5 सेमी.
ह्याच्या घनफळाला भाग द्या, उत्तर निघून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. चलो, घनाकृती पेटीचे घनफळ 343 घनसेमी आहे, तर त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल विचारले. घनाकृती पेटीचं घनफळ दिले आपल्याला, माहित आहे घनाकृती पेटीचं घनफळ बरोबर काय असतं रे, घनफळ बरोबर असतं बाजूचा घन. बाजूचा घनफळ आपल्याकडे ती 343 घनसेमी. मग ह्याचं घ्यायचं घनमूळ, ह्याचं घनमूळ घ्यायचं, निघेल आपल्याला बाजू. किती आलं रे तुमचं, 7 आलं. 7 343 घनमूळ किती आलं, 7 आलं. बाजू किती आली आपली, 7 सेमी आली का, चेक करून घ्या, बाजू आली 7 सेमी. चला, क्लिअर. चला, क्लिअर करा बाबा, एवढेच क्वेश्चन आले ते पोलीस भरतीला, घनावरती एवढेच क्वेश्चन आलेले मला घावले. बाकी तुम्ही बघू शकता अजून कुठं तुम्हाला मिळत असेल एक्स्ट्रा जास्त मिळणार काय माहिती, हे मी फक्त 21, 23 आणि 24 चे घेतले. तुम्ही मागच्या 18, 17चे क्वेश्चन पण कलेक्ट करू शकता, तिथं तुम्हाला जास्त क्वेश्चन मिळतील. ओके, चला आता बघायचं आपल्याला इष्टिका चित्ती. कोण सांग, इष्टिका चित्ती म्हणजे काय. चला जाऊया का रे, बेसिक कडे जाऊया, थोडस बेसिक घेतो. आपल्याला बघायचं इष्टिका चित्ती. त्याला आपण क्यूबॉइड म्हणतो. मग थोडस बेसिक बघूया, इष्टिका चित्ती म्हणजे काय. इष्टिका चित्ती म्हणजे काय, तर आकृती काढतो मी, तुमच्या लक्षात येईल. ही झाली तुमची इष्टिका चित्ती. इथनं तुम्ही असं करू शकता. ही झाली इष्टिका चित्ती. तर इष्टिका चित्ती म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती का, इष्टिका चित्ती म्हणजे आयताकृती 6 आयताकृती पृष्ठभागाने, 6 आयताकृती पृष्ठभागाने घेरलेली आकृती, घेरलेली आकृती. 6 आयताकृती पृष्ठभागाने घेरलेली जी आकृती असते त्याला म्हणतो आपण इष्टिका चित्ती. त्याला काय म्हणायचं, इष्टिका चित्ती. जसं घनामध्ये बेसिक बघितलं ना, तसंच इथं लक्षात ठेवायचं. पहिलं आज एक मुद्दा पहिला लक्षात ठेवायचा की इष्टिका चित्ती म्हणजेच काय, तर 6 आयताकृती पृष्ठभागाने घेरलेली जी आकृती आहे. आता ह्याच्यामध्ये जो दिसणारा प्रत्येक पृष्ठभाग जो आहे तुम्हाला, तो प्रत्येक पृष्ठभागाचा जो लक्षात आकार आहे तो आयताकृती आहे. कुठला आहे तुमचा, आयताकृती. म्हणून 6 आयताकृती पृष्ठभागाने जी घेरलेली आकृती आहे त्याला म्हणायचं इष्टिका चित्ती. काय म्हणायचं, इष्टिका चित्ती. मग शिरोबिंदू किती असतात इष्टिका चित्तीला, इष्टिका चित्तीला शिरोबिंदू किती तुमचे, इष्टिका चित्तीला कडा किती असतात. जसं घनाला कडा किती असतात तुमच्या 12, इथं सुद्धा लक्षात ठेवायचं इष्टिका चित्तीला कडा किती असतात तुमच्या 12. घनाला शिरोबिंदू किती असतात तुमचे, 8 असतात ना तुमचे, 1 2 3 4 5 6 7 आणि तुमचे 8. तसे लक्षात ठेवायचं, घनाला जसे तुमचे शिरोबिंदू 8 असतात तसेच तुमच्या घनाबला, घनाब म्हणजे क्युबॉइड, क्युबॉइड म्हणजे इष्टिका चित्ती, आणि इष्टिका चित्तीला शिरोबिंदू किती असतात तुमचे, 8 असतात. आणि पृष्ठभाग जे असतात हे पृष्ठभाग एकूण किती असतात, 6 पृष्ठभाग असतात. आणि प्रत्येक पृष्ठभागाचा जो आकार असतो तो प्रत्येक पृष्ठभागाचा आकार लक्षात ठेवायचा आयताकृती असतो.
कोणता असतो? आयताकृती. बस एवढं लक्षात ठेवा. इष्टिका चित्ती म्हणजे आयताकृती पृष्ठभागाने घेरलेली आकृती म्हणा. शिरोबिंदू 8 असतात, कडा किती असतात तुमच्या? 12 असतात, आणि पृष्ठभाग किती असतात? आणि प्रत्येक पृष्ठभागाचा आकार जो असतो तो कुठला असतो? आयताकृती असतो. मग तुम्हाला पहिला प्रश्न विचारतील, इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर काय? इष्टिका चित्तीचे घनफळ काढण्याचं सूत्र काय? खालीलपैकी कोणतं सूत्र बरोबर आहे नाही हे पण प्रश्न विचारलेले आहेत मागच्या परीक्षेला, त्यामुळे तुमचे फॉर्म्युले हे पाठ पाहिजे. इष्टिका चित्तीचे घनफळ काढायचे. इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्यासाठी एल, बी आणि एच करायचं. एल तुमचा काय रे? एल ला माना तुमची लांबी, बी ला माना तुमची रुंदी, आणि एच ला माना तुमची उंची. एच ला काय माना? उंची माना. मग जर तुम्हाला इष्टिका चित्तीचं घनफळ काढायला सांगितलं तर काय करायचं? एल, बी आणि एच करायचं. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू शकतात, इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर काय? संपूर्ण पृष्ठफळ. तुम्हाला संपूर्ण पृष्ठफळ काढायचंय तर काय करायचं? दोन कंसामध्ये काय करायचं? एल आणि बी चा गुणाकार करायचा. एल बी अधिक पुन्हा बी आणि एच चा गुणाकार करायचा. बी एच अधिक तुमचा एल आणि एच चा गुणाकार. एल एच. दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ तुम्हाला काढायला सांगितलं तर दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच करायचं. तुम्हाला पुढचा प्रश्न काय विचारतात माहिती का? खोलीच्या 4 भिंतीचं क्षेत्रफळ किती? खोलीच्या 4 भिंतीचे क्षेत्रफळ किती? खोलीच्या 4 भिंतीचं तुम्हाला खोलीचा आकार लक्षात ठेवायचा. इष्टिका चित्तीचा खोलीचा आकार कुठला? इष्टिका चित्ती असेल. खोलीचा आकार जर इष्टिका चित्ती असेल तर त्या इष्टिका चित्तीच्या आकाराच्या खोलीच्या 4 भिंतीचं तुम्हाला काय विचारलं जाईल? क्षेत्रफळ विचारलं जाईल. त्यावेळेस दोन कंसात एल अधिक बी कंसाच्या बाहेर एच. दोन कंसात एल अधिक बी कंसाच्या बाहेर काय ना तुमचं? एच येणार राजा. तुम्हाला पुढे विचारते इष्टिका चित्तीचा कर्ण काय असेल? इष्टिका चित्तीचा कर्ण काढायचा आहे तुम्हाला. इष्टिका चित्तीचा कर्ण काढायचा असेल तुम्हाला तर काय करायचं? इष्टिका चित्तीचा कर्ण काढण्यासाठी रूट मध्ये एल चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक एच चा वर्ग. एल चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक एच चा वर्ग. चला एवढं लक्षात ठेवा. बेसिक काय काय बेसिक लक्षात ठेवणार पुन्हा एकदा बघा. इष्टिका चित्ती त्याला इंग्लिशमध्ये क्युबाइड म्हणतो आपण. नेमकं म्हणजे काय? इष्टिका चित्ती म्हणजे जी लक्षात ठेवा जे पृष्ठभाग आहे ते 6च्या 6 आयताकृती पृष्ठभागाने जी घेरलेली आकृती त्याला म्हणा इष्टिका चित्ती. शिरोबिंदू किती असतात तुमचे? 8 असतात. हे शिरोबिंदू बघा 1 2 3 4 5 6 7 आणि किती झाले तुमचे? 8. असे शिरोबिंदू किती असतात तुमचे? 8 असतात. कडा लक्षात ठेवायचं. कडा म्हणजे तुमच्या ह्या अशा काउंट केले ना तुम्ही अशा काउंट तर अशा तुमच्या कडा किती भरतात? त्या ठिकाणी 12 कडा भरतात. पृष्ठभाग लक्षात ठेवायचे. पृष्ठभाग किती असणार तुमचे? 6 पृष्ठभाग असणार. 6 पृष्ठ आणि 6 पृष्ठभागांनी घेरलेल्या आयताकृतीलाच म्हणतो आपण इष्टिका चित्ती. सूत्र लक्षात ठेवा. खालीपैकी प्रश्न परीक्षेला विचारला प्रिव्हियस की वेगवेगळे सूत्र देतात आणि विचारतात खालीपैकी कोणतं सूत्र बरोबर नाहीये. तुम्हाला सूत्र बरोबर ती नसलेलं चुकलेलं शोधायचं. याचा अर्थ तुम्हाला 3 बरोबर असलेले काय करायचे? याला आले पाहिजेत. त्यासाठी तुमचे सूत्र पाठ पाहिजेत. इष्टिका चित्तीचे घनफळ करण्यासाठी तुम्ही काय करायचं? एल बी आणि एच करायचं. इष्टिका चित्तीचं संपूर्ण पृष्ठफळ काढायचं तुम्हाला. दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच करायचं. आणि इष्टिका चित्तीच्या आकाराची जी खोली आहे आणि त्या खोलीच्या 4 भिंतीचं तुम्हाला काय करायचं? क्षेत्रफळ काढायचं. 4 भिंतीचं क्षेत्रफळ तर दोन कंसात एल अधिक बी काय ना तुमचा बाहेर एच आणि इष्टिका चित्तीचा कर्ण काढायचा आहे. रूट मध्ये एल चा वर्ग बी चा वर्ग आणि अधिक एच चा वर्ग करून टाका. चला क्लिअर करे बाबा. इथपर्यंत क्लिअर. जाऊया पहिल्या गणिताकडे. हे पाठ करून ठेवा.
चला पहिला क्वेश्चन. 2.4 मीटर लांबी, 1.5 मीटर रुंदी, 80 सेंटीमीटर उंची असलेल्या पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल म्हटलं तुम्हाला? पाणी भरायचं त्याच्यामध्ये. झालं करे जाय का पुढं. एकच मिनिट. आता येतो का रे? या सगळ्याचं काय करायचं तुम्हाला मीटरचं सेंटीमीटर मध्ये करून घ्या. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असते. 2.4 मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी 100 ने गुणा, 1.5 मीटरचं सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 100 ने गुणा, म्हणजे इथं 240 सेंटीमीटर आलं, इथं 150 सेंटीमीटर आलं. आता घनफळ काढून घ्या. टाकीचं घनफळ काढून घ्या. टाकीचं घनफळ कसं काढायचं? 240 गुणाकारामध्ये 150 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 80. गुणाकार करायचा सगळ्यांचा. 15 किती आलं तुमचं? 120. बरोबर का रे? वरचे तुमचे 2 शून्य. 12 आणि 24चा गुणाकार करा. 12 चोक किती आलं तुमचं? 48. 12 दोन्ही किती आलं तुमचं? 24. 24 आणि तुमचे 4 किती आले? 28. वरती किती शून्य आले तुमचे? 1 2 आणि तुमचे 3 शून्य. बरोबर का रे? आणि हितला एक तुमचा शून्य तुमचा. मग आता आपल्याला माहित आहे लिटर काढायचंय. लिटर म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी लक्षात ठेवा. किंवा 1 घन मीटर म्हणजे 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर ही दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी आणि 1 घन मीटर म्हणजे लक्षात ठेवायचं 1000 लिटर. मग आपल्याला काय हे तुमचं घनफळ जे आलंय ना ते घनफळ कशामध्ये आलंय? घन सेमी मध्ये आलंय. घन सेमी मध्ये आलेलं आहे. मग 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आहे. म्हणजे तुम्हाला ह्या घन सेमीचं लिटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला 1000 काय करावं लागेल? इथं भागावं लागेल. 1000 ने भाग द्या. 3 शून्य 3 शून्य कॅन्सल झाले.
राहिले 2880. म्हणजे टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल तुमचं? 2880 लिटर पाणी लागेल. 2880 लिटर पाणी आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया का. दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा ह्या. दोन्हीपैकी कुठलीही वापरा. सेंटीमीटर तर मी सेंटीमीटर घेतलं कारण 1000 घन सेंटीमीटर म्हणजे 1 लिटर. आपल्याकडे ते किती आलं तुमचं? 1 2 3 4 आणि इकडं 5. 2,88,000 तुमचं घन सेंटीमीटर आले. त्याचं रूपांतर आपल्या लिटर मध्ये करायचं. याचा अर्थ 1000 तुम्हाला भाग द्यावा लागेल का? 1000 घन सेमी म्हणजे तुमचं किती लिटर आहे? 1 लिटर आहे. चला क्लिअर का भाऊ. पुढचा क्वेश्चन. एका इष्टिका चित्तीची लांबी 2a अधिक 3 एकक आहे. रुंदी व उंची प्रत्येकी 2a वजा 3 एकक असल्यास त्या इष्टिका चित्तीचे घनफळ घन एकक मध्ये किती? किती घन एकक विचारलेलं आहे तुम्हाला. चला इष्टिका चित्तीची लांबी 2a अधिक 3 एकक आहे. रुंदी आणि उंची प्रत्येकी 2a वजा 3 एकक असतात. इष्टिका चित्तीचे घनफळ विचारले. इष्टिका चित्तीचे आपल्याला घनफळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे घनफळ म्हणजे काय असतं रे तुमचं? L गुणाकारामध्ये B गुणाकारामध्ये काय असतं? H. आपल्याकडे लांबी किती आहे? 2a अधिक 3 आहे. रुंदी किती आपल्याकडे? ती 2a वजा 3 आहे. उंची आणि रुंदी प्रत्येकी सेमच आहे. याचा अर्थ उंची पण 2a वजा 3 आहे राजा. मग आपल्याला इथं काय दिसतंय? 2a अधिक b आणि 2a वजा 3 दिसतंय इथं. बरोबर का रे? 2a अधिक 3 आणि 2a वजा 3 दिसतंय. म्हणजे इथं a अधिक b आणि इकडं a वजा b. मग a अधिक b आणि a वजा b कशाचा विस्तार असतो? तर तो असतो a चा वर्ग वजा b चा वर्गचा विस्तार असतो. पहिल्या कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. जर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं असेल तुम्ही असं करू शकता, असं दिलं तर तुम्ही असं करू शकता. याचा अर्थ तुम्हाला असं दिलेलं आहे, तुम्ही ह्या पद्धतीमध्ये करा. याचा अर्थ दोघाचा किती गुणाकार आला? 2चा वर्ग किती आला? 2 दोन्ही 4. a चा वर्ग आला तुमचा इथं. या दोघाचा किती आला तुमचा? 3चा वर्ग आला तुमचा 9 राजा. कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात काय राहिलं तुमचं? 2a वजा 3 राहिलं. मग आपल्याला हे सोडवायचं आता. मग हे सोडवताना काय करायचं माहिती का? ह्या कुठल्याही कंसाने, ह्या कंसाने ह्याला गुणा किंवा ह्या कंसाने त्याला गुणा. लक्षात ठेवा. जर तुम्ही ह्या कंसाने इकडे गुणा असतात, ह्या कंसातल्या प्रत्येक टर्मनं तुम्हाला ह्या कंसाला गुणावं लागेल. म्हणजे 2a ह्या पूर्ण कंसाला गुणावं लागेल, वजा 3 ह्या पूर्ण कंसाला गुणावं लागेल. मग 2a काय करूया आपण? ह्याला गुणूया. 4a चा वर्ग वजा आले तुमचे 9. आता वजा 3 पण ह्या कंसाला गुणावं लागेल तुम्हाला. वजा 3 कंसामध्ये 4a चा वर्ग वजा किती आलं तुमचं? 9 आलं राजा. मग कंसाच्या बाहेरच्या संख्येनं कंसातल्या दोन्ही संख्येला गुणायचं असतं. मग इथनं तुम्ही काय केलं? 2 ने इकडे गुणलं तर 2 न 4 ला गुणलं तुमचं किती आलं? 4 दोन्ही 8 आलं. ए ने इकडे गुणलं तर ए चा काय आला तुमचा? घन आला. वजा ह्याने ह्याला गुणलं तर 9 दोन्ही किती आलं तुमचं? 18. 18a आलं तुमचं. आता वजा 3 इकडे कंसाला गुणा. 4 3 किती आलं तुमचं? 12 वजा 12 इथं आला a चा वर्ग. 9 3 किती आलं? 27 अधिक आलं तुमचं 27 राजा. आता काय कॅन्सर होते का बघा. नसेल तर हाय असं ठेवा. नसेल तर हाय असं ठेवा. हेच तुमचं फायनली उत्तर असेल. एक मिनिट ऑप्शन चेक करू तुम्ही. बरोबर हाय असंच ठेवा किंवा एका बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं लिहिलं तर चालेल. 8a चा घन वजा 12a चा वर्ग वजा 18a अधिक 27. तुमचं हे फायनली उत्तर. हे पण उत्तर बरोबर लक्षात ठेवा. फक्त 12a चा वर्ग आहे तो इकडे मी इकडे घेतलाय. वजा 18 येतो इकडे फक्त घेतलाय. बस एवढं काम केलं. आलं का चेक करून घ्या.
इथं आपल्याला 2a+3 भेटलं, 2a-3 भेटलं, म्हणजे हा a+b कशाचा विस्तार आहे? a चा वर्ग वजा b चा वर्गाचा विस्तार आहे. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये दिले, ह्या फॉर्मॅटमध्ये करून घेतलं, म्हणजे याचा अर्थ हा a आहे, म्हणजे काय झालं, a चा वर्ग झाला, म्हणजे 2 चा वर्ग झाला, 2 चा वर्ग आला 4 आणि a आणि a चा वर्ग आला a चा वर्ग वजा तिथं तुमचा b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग, 3 चा वर्ग किती आला? 9 आला, वजा 9 आला. क्लिअर करे बाबा. मग काय राहिली ही टर्म तुमची, ही हाईट आहे ना तुमची, हाईट घेतली इथं. आता बाकी काय केलं, तुमच्या एका कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे, तर एका कंसातल्या प्रत्येक टर्मनं इकडे एका कंसाला गुणायचं असतं, म्हणून मी काय केलं, 2 ह्या पूर्ण कंसाला गुणून टाकलं, पुन्हा वजा 3 ह्या पूर्ण कंसाला गुणून टाकलं. मग कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसातल्या प्रत्येक टर्मला गुणायचं असतं. मी 2 येणं 4 एला गुणलं, मी तर 4 2 8 आलं. ए आहे तर एचा वर्ग, याचा अर्थ एचा घन, 3 ए झाले ना तुमचे, म्हणजे एचा घन झाला, वजा 2 ए गुणाकारामध्ये मी नेमकं केलं, 9 2 किती आलं? 18 आलं, वजा 3 पण इकडे 4 ए वर्गाला गुणलं, 4 त्रिक 12, 12 ए वर्ग आला, आणि 3 9 ला गुणा 9 त्रिक किती आलं? 27, पण वजा वजा काय येतं तुमचं? अधिक. क्लिअर करे बाबा. चला जाय पुढच्या क्वेश्चन कडे, चलो आगे. अशी सोडवायची आहेत बरं का गणित, मी एकच घेतलंय, 5-6 गणित झाली की पुन्हा सेम टू सेम गणित येऊन जातील. 2.5 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद, 1.5 मीटर उंची, 1.2 मीटर उंचीची एका इष्टिका चित्तीच्या आकाराची बंदिस्त टाकी बनण्यास 180 रुपये प्रति चौ मीटर दराने एकूण किती खर्च येईल विचारलंय तुम्हाला. चेंज बघारी व्हॅल्यू आहेत का व्यवस्थित? 2.5, 1.5 आणि 1.2 मीटर उंचीच्या बरोबर आहे. दोन 2.5 मीटर लांबीच्या, 1.5 मीटर रुंदीच्या, 1.2 मीटर उंची एका इष्टिका चित्तीच्या आकाराची बंदिस्त टाकी बनवायची आहे. बंदिस्त टाकी बनवायची याचा अर्थ तुम्हाला इष्टिका चित्तीचं संपूर्ण पृष्ठफळ घ्यावं लागेल. इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर काय रे बाबा? 2 कंसामध्ये एल बी अधिक तुमचं बी एच अधिक एल एच राजा. चला 2 घेतला, एल किती आहे आपल्या इकडं? एल आहे 2.5, गुणाकारामध्ये बी के तुमचा 1.5 अधिक बी आहे तुमचा 1.5 गुणाकारामध्ये हाईट किती आहे तुमची? 1.2 आहे, अधिक पुन्हा 1.2 गुणाकारामध्ये लांबी किती आहे तुमची? 2.5 आहे. चला कॅल्क्युलेशन करून घ्या, सगळं दोघाचा गुणाकार करा, कंसामध्येच लिहितो मी. इथं किती आलं तुमचं? 15×5 = 75 आलं, हाच्याला गेला 7, 15 2 30, 30 आणि 7 किती आले? 37 आले राजा. 2 दशांश डावीकडे गेला, 3.75 अधिक. समजते का रे? चला 12 पंचे किती आलं? 60 आलं, हाच्याला गेला 6, 12 1 12, 12 6 किती आले तुमचे? 18. 2 दशांश आलेल्या गुणाकारामध्ये डावीकडे जाऊ, 1 पॉईंट किती आला? 80 अधिक तुमचं 25 2 किती आलं? 50, हाच्याला गेला 5, 25 1 25, 25 आणि 5 किती आले? 30 आले राजा. 2 दशांश आलेल्या गुणाकारामध्ये डावीकडे झाला 3.00 म्हणजे 3 आलं, कंस पूर्ण. 2 कंसात सगळ्यांचे ऍडिशन करून टाका. इथं 0 आहे, इथं 0 आहे तुमचं, इथं 5 आहे, आले 5 रे राजा तुमचं, बरोबर आहे का? 2 साठी बघा, इथं 0 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, 8 आणि 7 किती आले? 15, हाच्याला गेला तुमचं किती? 1, पुन्हा इथं 3 आहे, 4 आहे, 7 7 ने किती आलं तुमचं? 8, 8 पॉईंट किती आलं तुमचं? 55 आलं तुमचं. आता दोघाचा गुणाकार करा, 5 2 किती आलं? 10, हाच्याला 1, 5 2 10, 10 ने किती आले? 11, हाच्याला 1, 82 16, 16 ने किती आलं तुमचं? 17 आलं राजा. 2 दशांश डावीकडे चला, 1 आणि 2 किती आलं तुमचं रे? बरोबर आहे का? एकदा चेक करून घ्या रे. 17 पॉईंट किती आलं तुमचं? 1 चौ मीटर, बरोबर का? 17 पॉईंट किती आलं? 1 चौ मीटर. आता विचारलंय 180 रुपये प्रति चौ मीटर एकूण खर्च किती? बस 17.1 ला तुम्हाला काय करायचंय? 17.1 ला तुम्हाला गुणायचं आहे 180 न. 17.1 ला गुणायचं आहे 180 न. 0 0 0, 8 1 8, 8 7 56, 8 1 8, 8 आणि 5 किती आले? 13, 1 7 आणि 1 आले तुमचे,
0.867 7 8 9 10 हा चले 1 2 आणि किती आले 3 1 दशांश चिन्ह डावीकडे चला म्हणजे 3078 रुपये एकूण खर्च जो येईल तो एकूण खर्च किती येईल 3078 रुपये 3078 रुपये आलं का चेक करून घ्या बघून घ्या रे एकदा काय केलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का एकदा बघून घ्या बरोबर आहे कॅल्क्युलेशन आहे ऑप्शन मध्ये 3078 रुपये आलं बरोबर झालं का रे चला समजलं का रे बाबा मी काय केलं तुम्हाला सांगितलं एका इष्टिका चित्तीच्या आकाराची बंदिस्त टाकी बनवायची 180 रुपये प्रति चौमीटर दराने एकूण किती खर्च येईल बंदिस्त टाकी बनवायची याचा अर्थ इष्टिका चित्ती संपूर्ण पृष्ठफळ काढावं लागेल ना आणि संपूर्ण पृष्ठफळ काढणे म्हणजे तुमचं 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच आहे तुम्हाला दिले फॉर्म्युला मागा लिहून दिलता ना फॉर्म्युला दिलता का हा हा बघा इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठ 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच बस ते लक्षात ठेवा आणि सोडवा क्लिअर करायचं आहे का पुढचा क्वेश्चन 15 मीटर लांब 8 मीटर रुंद 6 मीटर उंचीचे एका सभागृहाच्या छतास आतून रंग देण्यासाठी आतून रंग द्यायचा सभागृहाच्या छताला आतून रंग देण्यासाठी 40 रुपये प्रति चौमीटर दराने एकूण किती खर्च येईल विचारलेलं आहे तुम्हाला बघा प्रश्न 15 मीटर लांब आहे 8 मीटर रुंद आहे 6 मीटर उंचीच्या एका सभागृहाला छताला आतून रंग द्यायचा छतास आतून रंग द्यायला छतासच ऐका रे बघूया छतासह आहे छतासह म्हणा छतास नाही फक्त छतासह छताला पण कलर द्यायचे छतासह आतून रंग देण्यासाठी समजा हे सभागृह आता लक्षात ठेवा आणि मला हे तुम्ही किंवा जिथं बसलाय तुम्ही ते सभागृह आहे त्या सभागृहाला लक्षात ठेवा का तुम्हाला छतासह कलर द्यायचा म्हणजे वर पण कलर द्यायचा साईडच्या भिंतीला इकडच्या भिंतीला इकडच्या भिंतीला इकडच्या भिंतीला कलर द्यायचा पण खाली तुम्ही कलर देणार नाही ना बरोबर आहे का इष्टिका चित्तीचं संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे काय 6च्या 6 पृष्ठभागाचं लक्षात ठेवा क्षेत्रफळ असतं पण आपल्याला फक्त एक सभागृह आणि त्या सभागृहामध्ये किती पृष्ठभागाला कलर द्यायचा आपल्याला फक्त 5च वरचा एक आपल्या डावीकडचा एक उजवीकडचा बघा डावीकडचा एक उजवीकडचा एक 2 झाले समोरचा मागचा 4 झाले आणि वरचा एक 5 झाले याचा अर्थ खाली लक्षात ठेवा तुम्ही खाली नाही कलर देऊ शकणार तुम्ही म्हणजे तुम्हाला खालचं एका पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल मग काय करायचं इथं 5 पृष्ठफळाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं 5 पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढायचं का 5 पृष्ठफळाचं क्षेत्रफळ काढायचं कारण आपण खालच्या पृष्ठफळ जे आहे लक्षात खालचा पृष्ठभाग जो आहे त्याला आपण कलर देणार नाहीये फक्त 5 पृष्ठभागाला कलर देणार एक डावा एक उजवा एक समोर एक मागाने एक वरती मग कसं काढायचं संपूर्ण पृष्ठफळाचं सूत्र आहे तेच वापरायचं 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच तुम्हाला वजा करावं लागेल काय वजा करावं लागेल खालचा जो पृष्ठभाग आहे तुमच्या खाली बसला तुम्ही ते पृष्ठभागाचं लक्षात ठेवा क्षेत्रफळ मग तो आकार कुठला आहे तुम्ही खाली बसलाय त्याचा आयताकृती आहे कारण इष्टिका चित्तीच्या आकाराची खोली आहे सभागृह आहे आणि तुम्हाला माहित आहे त्याच्या सगळे पृष्ठभाग हे कुठल्या आकाराचे असतात तुमच्या आयताकृती आकाराचे असतात याचा अर्थ तुम्हाला वजा करावा लागेल एल गुणाकारामध्ये बी
यल गुणाकारामध्ये बी म्हणजे लांबी गुणाकारामध्ये रुंदी म्हणजे काय निघेल आयताचं क्षेत्रफळ. तुम्हाला एका आयताचं क्षेत्रफळ म्हणजे एका पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. आता किंमत पुढ करून द्या इथं. 2 कंसात यल किती आहे आपला 15, बी किती आहे तुमचा 8, अधिक बी आहे 8, उंची आहे 6, आपला यल किती आहे 15, उंची किती आहे आपली 6, कंस पूर्ण वजा करायचं. यल किती आपला 15 आणि बी किती आहे तुमचा 18. चला 2 तसंच ठेवलं कंसामध्ये. 15 8 किती आलं 120, 15 8 किती आलं तुमचं 120 अधिक तुमचे 8, बरोबर का रे? नाही 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 120 आलं, 15 8 120 आलं ना, अधिक 8 नाही. 8 संख किती आलं तुमचं 48 अधिक करायचंय. 15 सक किती आलं तुमचं 90 राजा वजा करायचंय. 15 8 किती आलं तुमचं 120. या सगळ्यांची ऍडिशन करून घ्या ना. 2 कंसात तुम्हाला काय करायचं आहेत ना, 8 8 राहिले तुमचे कंसामध्ये बरं का. 9 9 4 किती आले 13, 13 2 किती आले 15, हातच्याला 1 1 किती आलं 2, 258 कंस पूर्ण वजा किती करायचं तुम्हाला 120. चला ह्याचा गुणा. बे 8 किती आलं तुमचं 16, हातच्याला 1, बे 5 10 10 निघाले 11, हातच्याला 1, बे 2 4 4 किती आलं 500, 516 वजा करायचंय तुम्हाला 120. तर 516 काय आलं तुमचं 516 आलं 6च्या 6 पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. एका पृष्ठभागाचं खालच्या क्षेत्रफळ तुम्हाला वजा करायचं आहे. 6 तसंच राहिलं, एकातून 2 जातना हातच्या घेतला 11, 11तून तुमचे 2 गेले 9 राहिले आणि 4 तसं 496. तुमच्या त्या सभागारा म्हणजे 5 पृष्ठभागा सभागाराच्या 5 पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जे आलं ते किती आलं 496 चौमीटर आलं. चौमीटर. मग तुम्हाला विचारलंय काय माहिती का, प्रति चौमीटरला 40 रुपये खर्च येतो. तर एकूण खर्च किती येईल तुम्हाला एकूण खर्च काढायचा आहे. आणि एकूण खर्च काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकूण क्षेत्रफळ किती आलंय 496, 496 गुणाकारामध्ये 40 करावं लागेल. 4 सक किती आलं 24, हातच्याला 2 खाली आलं 4, 9 चौक 36, 36 2 आले 38, हातच्याला गेला 3, 4 चौक 16, 16 3 किती आले 19, वरचा शून्य लिहून द्या. म्हणजे 19,840 रुपये एकूण खर्च येईल. आला का चेक करून घ्या. 19,840, 19,840 रुपये खर्च येईल. आला का चेक करून घ्या. चुकलं काय रे? हा हा 1 वजा करा. चुकलं 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 चुकलं. बरोबर. इथं 300 आलं 300, इथं 300 आलं 300. हे 4च लिहिलं मी, ते 1 बघितलं. 4 वजा 1 किती आलं तुमचं 3 आलं 3, 396 आलं. हा एकूण खर्च करायचा क्षेत्रफळ आलं 396 चौमीटर आलं. त्याला गुणायचं 40 न, त्याला गुणायचं 40 न. 6 चौक आले 24, हातच्याला गेला 2, 9 चौक 36, 36 2 आले 38, 38 हातच्याला 3 गेला, 4 त्रिक 12, 12 3 किती आले 15, वरचा शून्य. किती रुपये 15,840 रुपये. 15,840, सॉरी सॉरी ते चुकलं होतं. 15,800 किती आलं तुमचं 40, 15,840 एकूण तुमचा खर्च येईल. आला का चेक करून घ्या. चला जाय पुढच्या क्वेश्चन कडे. 5वा. असे क्वेश्चन येतील नंतर पुढं. 6.4 मीटर लांब, 3.6 मीटर उंच, 30 सेंटीमीटर जाडीची एक भिंत बांधण्यास 18 सेमी, 15 सेमी, 8 सेमी मापाची एकूण किती विटा लागतील तुम्हाला प्रश्न केलाय. एकूण विटा किती लागतील. एकूण विटा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, भिंतीचं क्षेत्रफळ भागिले लक्षात विटाचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल.
क्षेत्रफळ घ्यावं लागेल का घनफळ घ्यावं लागेल रे? एकूण विटा काढायच्या सांगतो काय करायचं. एकूण विटा काढायच्या क्षेत्रफळ नाही घेऊन चालेल. एकूण विटा किती लागतील तर एकूण विटा काढण्यासाठी भिंतीचं घनफळ भागिले करावं लागेल विटेचे घनफळ. मग इथं सगळं तुम्हाला तिकडे दिसतंय सेंटीमीटर, इथं पण सेंटीमीटर, ह्याचं पण सेंटीमीटर मध्ये करा. ह्याला 100 ने गुणा, ह्याला पण 100 ने गुणा. सगळ्याला माहिती आहे एका मीटर मध्ये किती सेमी असतात तुमचे. 1.01 गेला याचा अर्थ 600 किती आलं तुमचं 40 सेंटीमीटर. इथं पण किती आलं 1.01 गेला 360 सेंटीमीटर आलं. सगळं सेंटीमीटर करून घेतलं. आता भिंतीचं घनफळ काढा. भिंतीचं घनफळ लक्षात ठेवा म्हणजेच लांबी गुणाकार रुंदी गुणाकार उंची. लांबी आहे 640, रुंदी आहे 360 आणि उंची जाडी जी आहे ती किती आहे तुमची 30 सेंटीमीटर. छेदामध्ये विटेचं घनफळ म्हणजेच तुमच्याची लांबी रुंदी उंची किती आहे तुमची 18 15 8 आहे. 18 गुणाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये किती 8. आता भाग द्या. तर इथं भाग द्या तुम्हाला एकूण विटा निघून जातील. 15 1 15 15 2 30, 8 1 8 8 8 किती आलं 64 8 0 0, 18 1 18 18 2 किती आलं 36 18 0 0. राहिलं का काय रे बघा खाली काय राहिलं नाही. 80 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये आले तुमचे 2. 8 2 16 16 2 32, 8 2 16 16 2 32, वरचे 2 शून्य जोडून टाका. एकूण किती विटा लागतील तुम्हाला 3200 विटा. 3200 विटा लागतील. आलं का चेक करून घ्या. चला 5 गणित क्लिअर. 5 गणित एकदा बघून घ्या. सेम अशीच गणित सोडवायचे तुम्हाला. बेसिक पहिलं गणित, दुसरं गणित, तिसरं गणित. तुम्हाला सांगितलंय की बंदिस्त टाकी बनवायचे. बंदिस्त टाकी बनवण्यासाठी एवढ्या प्रति चौरस मीटर खर्च येतो. एकूण खर्च किती. पुढचा तिसरा क्वेश्चन तुम्हाला सांगितलंय की एवढे मीटर लांबी रुंदी आहे. सभागाराला छताला आतून रंग द्यायचा. छताला नाही, छतासह आतून रंग द्यायचा. छताला पण डावी उजवी समोर माग. खाली कलर द्यायचा नाहीये लक्षात. म्हणजे तुम्हाला ते खालच्या आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला वजा करावं लागेल. त्या एका पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणून मी इथं काय केलं याला गुणाकारामध्ये बी केलं राजा. एवढा आलं, एवढा खर्च आला. बघून घ्या एकदा व्यवस्थित. आणि 5वा एकूण किती विटा लागतील तर भिंतीचं घनफळ भागिले काय करायचं विटेचं घनफळ करायचं. तुम्हाला एकूण विटा निघून जातील. चला आता ह्याच्यावरती एक एक प्रश्न लिहा. पहिला प्रश्न घेतला होता सेम तसा प्रश्न. 3 मीटर लांबी 2 मीटर रुंदी 0.5 मीटर उंची असले का पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल. सगळं मीटर 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 मध्ये आहेत लक्षात ठेवा. मीटर मीटर मध्ये म्हणल्यानंतर मी मग इथं सांगितलं होतं लिहिलं. 1 घन मीटर म्हणजेच लक्षात ठेवायचं 1000 लिटर. 1000 लिटर 1000 लिटर बरोबर करेल. चला मग काय करायचंय तुम्हाला घनफळ काढून घ्यायचंय. घनफळ काढून घ्या. घनफळ बरोबर L गुणाकारामध्ये बी गुणाकारामध्ये उंची 0.5. चला 3 दोन्ही किती आलं 6. 6 पंचे किती आलं तुमचं 30. इकडं दशांश चिन्ह सरकवला किती आलं तुमचं 3 घन मीटर. मग आपल्याला माहित आहे 1 घन मीटर म्हणजेच 1 घन मीटर म्हणजे एकदा पुन्हा जाऊतो इथं तुम्हाला. 1 घन मीटर म्हणजे किती लिटर असते तुमचं 1000 लिटर. 1000 लिटर 1000 लिटर राजा. म्हणजे तुम्हाला घन मीटरचं तुम्हाला लिटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला 3 ला 1000 गुणावं लागेल. गुणल्यानंतर 3 वरती 3 शून्य आले म्हणजे टाकी पूर्ण भरण्यासाठी पाणी किती लागेल तुमचं 3000 लिटर. 3000 लिटर आलं का चेक करून घ्या. आहे ना सोपं. चलो आगे. 6वा प्रश्न सेम तसाच. 1.5 मीटर लांबी 1.2 मीटर रुंदी 30 सेमी उंची असली का रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल. हे सगळं तुमचं कशामध्ये. ह्याचं एक काम करा ना. हे सेंटीमीटर याला मीटर मध्ये करून घ्या. करण्यासाठी दोन्ही भागा 0 0 कॅन्सल. 0 पॉईंट किती आलं तुमचं 3 मीटर आलं. एकतर तुमचं 1 मीटर मध्ये तर ठेवा.
नाहीतर एक तर तुमचं सेंटीमीटर मध्ये ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. मग इथं घनफळ काढूया. टाकीचं घनफळ बरोबर 1.5 गुणाकारामध्ये 1.2 गुणाकारामध्ये 0.3. लांबी, रुंदी आणि उंची. चला गुणा इकडं. 15 आणि 12चा गुणाकार केला 180 आला. बरोबर करे. पुन्हा 3 गुणलं तर 18 त्रिकाले 54, 540 आले राजा. 500 किती आलं? 40 आलं. किती दशांश चिन्ह आहे तुमचे? 1, 2 आणि 3. डावीकडे चला 1, 2 आणि 3. म्हणजे तुमचं उत्तर आलं 0.540 घन मीटर. आपल्याला माहिती आहे, मगाच लिहिले मी, 1 घन मीटर म्हणजे किती लिटर असते तुमचं? 1000 लिटर असते. म्हणजे 1000 आणि ह्याला गुणा. 0.540 ला तुम्ही जर 1000 गुणलं तर मला सांगा काय आलं रे तुमचं? इथले 2 दशांश चिन्ह गेले, 3 गेले ना तुमचे, 3 3 3. म्हणजे 500 किती आलं तुमचं? 40. 540 आलं का? चेक करा. 540 याला पाहिजे. आलं का? चेक करा. किती पाणी लागेल तुमचं किती भरण्यास? 540 लिटर. कारण हे 1 3 0 3 0 इथलं 3 दशांश चिन्ह कॅन्सल झाले. चला जाऊया का पुढचा 8वा क्वेश्चन. 4 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी, 3 मीटर उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल? हा जरा क्वेश्चन शेवटी ठेवूया. पुढचा घेऊया जरा. एका इष्टिका चित्तीची लांबी एका इष्टिका चित्तीची लांबी 3x अधिक 4 एकक आहे. रुंदी आणि उंची प्रत्येकी 3x वजा 4 एकक असल्यास तिचे घनफळ किती एकक असेल असे विचारले. इष्टिका चित्तीचं तुम्हाला विचारलंय घनफळ. घनफळ काढायचं आहे तुम्हाला. घनफळ बरोबर काय असणार आहे तुमचं? एल, बी आणि एच. एल आहे आपला 3x अधिक 4 राजा. रुंदी किती आहे तुमची? रुंदी आहे 3x वजा 4 आणि उंची सुद्धा तुमची 3x वजा 4च आहे. हे तुम्हाला इथं 3x अधिक 4 आहे. 3x वजा किती आहे तुमचं? 4 आहे. मग आपल्याला माहिती आहे विस्तार. हा झाला ए, हा झाला बी, हा झाला ए, हा झाला बी. म्हणजे ए अधिक बी, ए वजा बी. कशाचा विस्तार? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. बरोबर काय असतं? ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असते. ह्या फॉर्मॅट मध्ये ह्या फॉर्मॅट मध्ये करून टाका. म्हणजे काय ना, 3चा वर्ग, 3चा वर्ग आला तुमचा 9, 3चा वर्ग आला 9, एक्सचा वर्ग आला एक्स वर्ग, वजा करायचंय तुम्हाला. 4चा वर्ग किती आला? 16 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात किती आलं? 3x वजा किती आलं? 4 आलं राजा. तर हे सोडवायचं आहे. मग काय करायचं? कुठल्याही एका कंसाला एका कंसातल्या प्रत्येक टर्म न गुणा येतं. मग आपल्या काय करू? ह्या कंसाला ह्या कंसातील प्रत्येक टर्म न गुणूया. म्हणजेच इथं आलं 3x, ह्या 3x ने इकडे गुणूया. कंसामध्ये 9x चा वर्ग वजा आलं तुमचं 16. पुन्हा वजा 4 ने पूर्ण कंसाला गुणा. वजा 4 कंसामध्ये 9x वर्ग वजा किती आलं? 16 बाळाव. कळतं ना? आता कंसाच्या बाहेरच्या संख्येनं कंसातल्या दोन्ही संख्येला गुणायचं असतं. 9 त्रिक आलं तुमचं 27. एक्स आहे ते एक्स वर्ग, याचा अर्थ एक्स चा घन आला. वजा 16 त्रिक आलं 48, 48 एक्स आलं. 9 चोक 36 आलं, वजा 36 एक्स चा वर्ग तसाच. 16 आणि 4 ला गुणा. 16 चोक किती आलं तुमचं? 64. 64 वजा वजा अधिक. उत्तर आलं का? चेक करून घ्या. उत्तर काय आलं तुमचं इथं? उत्तर आलं 27 एक्स चा घन वजा 48 एक्स वजा 36 एक्स चा वर्ग अधिक 64.
चला जाऊया करे पुढे. चला पुढचा क्वेश्चन 10वा. एका इष्टिका चित्तीची लांबी 2a अधिक b एकक आहे. रुंदी उंची प्रत्येकी 2a वजा b असल्यास तिचे घनफळ किती? घनफळ काढायचं आहे. घनफळ काढणे म्हणजे आपल्याला माहित आहे एल बी आणि एच असतं. एल आपल्याकडे किती आहे? 2a अधिक b आहे. रुंदी आपल्याकडे ती उंची प्रत्येकी कशी आहे? 2a वजा b आहे आणि उंची पण तुमची 2a वजा bच आहे. मग आपल्याला इथं काय मिळालं माहितीये का बाळा? इथं मिळालं आपल्याला a अधिक b आणि इथं मिळालं a वजा b राजा. याचा अर्थ हा कशाचा विस्तार आहे? a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. समजते का रे? मग तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये करा म्हणजे 2 चा वर्ग आला 4 a चा वर्ग आला a वर्ग राजा आणि इथं b चा वजा b चा वर्ग आला b वर्ग. कंस पूर्ण राहिला कुठला तुमचा? फक्त आता दुसऱ्या कंसात 2a वजा b. आता ह्या कुठल्याही एका कंसातील प्रत्येक टर्म दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक टर्मला गुणायचं असतं. म्हणजे काय करा, ह्या 4a वर्ग वजा b वर्गला 2a न आणि वजा b न गुणून टाका. म्हणजे इथं 2a न गुणलं 2a कंसामध्ये 4a चा वर्ग वजा b चा वर्ग. पुन्हा वजा b न गुणून टाका या कंसाला. वजा b 4a चा वर्ग वजा b चा वर्ग. कंसाच्या बाहेरच्या संख्येनं कंसातल्या प्रत्येक टर्मला गुणायचं असतं. 2 ने 4 ला गुणलं 4 2 8 आलं. a न a वर्गाला गुणलं a चा किती आला? घन आला राजा. वजा 2a न b वर्गाला गुणला तर किती आला तुमचं? 2ab वर्ग आला. चला इकडे काय आलं तुमचं? b ना आता इकडे गुणा काय आलं तुमचं? वजा 4ba चा वर्ग आला राजा. बी ने इकडे गुणा b न b वर्गाला गुणलं तर किती आलं? वजा वजा अधिक b चा काय आला तुमचा? घन आला. उत्तर तुमचं हे आलं का? चेक करून घ्या. काय आलं तुमचं? 8a चा घन वजा 2ab वर्ग वजा 4ba वर्ग अधिक b चा घन. असेल तर ठीक आहे पर्यायामध्ये, नसेल तर आपण पुढे जायचं. चला जाऊया का पुढं? क्लिअर करे बाबा? समजते ना? हे 2 क्वेश्चन समजले ना? हा एक क्वेश्चन समजला का? 9वा सेम लक्षात ठेवा. उद्या जर परीक्षेला टपकला हा तर आपल्याला यावं. आणि तसं पण यायला पहिला. हा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. चला पुढचा 11वा. 4 मीटर लांबी 2 मीटर रुंद 1.5 मीटर उंची एका बंदिस्त धातूची टाकी बनवण्यास 150 रुपये प्रति चौमीटर दराने एकूण किती? बंदिस्त टाकी तुम्हाला बनवायचे याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचं त्या टाकीचं संपूर्ण पृष्ठफळ, त्या टाकीचं संपूर्ण पृष्ठफळ काढायचं आहे. टाकीची लांबी दिली, रुंदी दिली, उंची दिली, याचा अर्थ तुम्ही समजून जायचं. टाकीची लांबी दिली, रुंदी दिली आणि उंची दिली. टाकीचा आकार हा कुठला असणार तुमचा? इष्टिका चित्तीचा. म्हणजेच इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ काढा. इष्टिका का चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ कसं काढणार तुम्ही? 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच राजा. बरोबर का रे? मग इथं 2 ठेवलं कंसामध्ये. कंसामध्ये काय आलं? एल एल किती आला रे तुमचा? 4 आला. बरोबर का रे? पुन्हा बी किती आला तुमचा? गुणिले 2 आलं. अधिक पुन्हा बी एच बी 2 गुणाकारामध्ये 1.5 राजा. अधिक पुन्हा 1.5 गुणाकारामध्ये किती आहे तुमचं? 4. एल तुमचा 4, एच तुमचा 1.5. चला 2 तसंच ठेवलं. 4 दोन्ही किती आलं तुमचं? 8 आलं राजा. अधिक 15 दोन्ही 30 आलं. 1 दशांश चिन्ह डावीकडे आलं तुमचा 3 आलं. अधिक 15 चोक किती आलं? 60 आलं. 1 दशांश चिन्ह डावीकडे आलं तुमचं 6 राजा. कळते ना? 15 दोन्ही 30 आलं आणि 30 आलं की 1 दशांश चिन्ह डावीकडे गेलो 3च राहणार तुमचं. 15 चोक 60 आहे. 1 दशांश चिन्ह डावीकडे गेले की 6च राहणार तुमचं. चला 8 आणि 6 किती आले? 14. 14 आणि 3 17. 17 दोन्ही किती आलं तुमचं? 34. 34 चौमीटर. त्या बंदिस्त टाकीचं संपूर्ण पृष्ठफळ आलं 34 चौमीटर. आता म्हणते 150 रुपये प्रति चौमीटर दराने एकूण किती खर्च येईल?
एकूण खर्च आपल्याला काढायचा आहे आणि एकूण खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, क्षेत्रफळ आहे 34, बरोबर का रे. ह्याला गुणायचं आपल्याला 150. 0 अधिक 5 चोक 20, हातच्याला 2, 5 त्रिक 15, 15 2 किती आले 17, अधिक अधिक 4 आणि 3, 0 बळाव 7 आणि 4 किती आले 11, हातच्याला 1, 3 4 आणि 5, 5100. एकूण खर्च जो येईल, एकूण खर्च किती येईल 5100 रुपये खर्च येईल. आला का चेक करा बळाव. चला क्लिअर. चला पुढचा 12वा. 12 मीटर लांबी, 6 मीटर रुंद, 5 मीटर उंच असले एका सभागृहाच्या छतासह आतून रंग देण्यास 50 रुपये प्रति चौ मीटर दराने एकूण किती खर्च येईल. छतासह म्हणते, कलर द्यायचं छतासह, याचा अर्थ लक्षात ठेवा, लांबी दिली, रुंदी दिली, उंची दिली, याचा अर्थ सभागृहाचा आकार हा तुमचा इष्टिका चित्तीचाच असणार. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, कलर देताना तुम्हाला पुढे द्यायचंय, मागं द्यायचंय, डावीकडे भिंतीला द्यायचंय, उजव्या भिंतीला द्यायचंय, वरती छताला द्यायचं, छतासह म्हटलंय, खाली द्यायचं नाही. कारण तुमच्या इष्टिकाची ते सभागृह आहे, तर सभागृहाला 6 पृष्ठभाग असणार तुमच्या, बरोबर का रे. 6 पृष्ठभाग आहे, तर तुम्ही डावीकडच्या, उजवीकडच्या, समोरच्या आणि मागच्या आणि वरच्याच पृष्ठभागाला कलर देऊ शकता, खाली देऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त 5 पृष्ठभागालाच काय करायचंय, कलर द्यायचा आहे. म्हणजे 5 पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढून घ्या. 5 पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढून घ्या. मग कसं काढायचं, संपूर्ण पृष्ठफळ काढण्यासाठी फॉर्म्युला काय, 2 कंसात यल बी अधिक बी एच अधिक यल एच कंस पूर्ण, वजा करावं लागेल तुम्हाला. काय वजा करावं लागेल, जे खालचं पृष्ठभाग आहे ते आयताकृती आहे, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ एक वजा करावं लागेल तुम्हाला. म्हणजे यल गुणाकारामध्ये बी रजा. किंमत पुट करा, तुमचं उत्तर मिळून जाईल. इथं 2 कंसामध्ये, इथं 2 आलं कंसामध्ये, एल किती आहे आपला 12 आहे, बी किती आहे आपला 6 आहे, बरोबर का, अधिक बी आपला 6 आहे, गुणाकार हाईट आपली 5 आहे, अधिक यल आपला 12 आहे, हाईट आपली 5 आहे, कंस पूर्ण वजा यल आपला 12 आहे, बी किती आपला 6 आहे. चला 2 कंसामध्ये 12 सक्कोन आले 72, अधिक 6 पंच आले 30, 12 पंच आलं 60 तुमचं, वजा कंसात 12 सक्कोन आलं तुमचं 72. सगळ्यांचे ऍडिशन करा, 2 गुणाकारामध्ये 60 60 आणि तुमचे किती आले इथं 0 0 0, इथं आले तुमचे 2, 6 आणि 3 तुमचे 9, 9 आणि तुमचे 7 16, 162 वजा करायचंय 72 तुम्हाला. बे दोन्ही 4, बे सक्क 12, हा चले बे एक बे 2 आणि किती आलं तुमचं 3, 324 वजा करायचंय तुम्हाला 72. 72 वजा करायचे ना तुम्हाला, 4तून 2 गेला 2, 2तून 7 जात ना, हातच्या वसनं घेता 2 राहिले, झाले 12, 12तून 7 गेले 5, 2 आले. म्हणजे वजाबाकी तुमची आली 252. 252 5 पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आलं 552 चौ मीटर. मग तुम्हाला विचारलंय काय, प्रति चौ मीटरला 50 रुपये खर्च येतोय. एकूण खर्च काढायचा आहे तुम्हाला. एकूण खर्च काढण्यासाठी एकूण खर्च काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे, एकूण खर्च काढण्यासाठी 252 पृष्ठभाग आहे तुमचं, पृष्ठफळ जे आलं सॉरी हा पृष्ठभागात क्षेत्रफळ जे आलं ते क्षेत्रफळ किती आहे 252 आहे. 252 ला गुणायचं किती 50 न, कारण प्रति चौ मीटरला खर्च येतोय 50 रुपये. शून्य मी तसंच ठेवला, 5 2 10, हातच्याले 5 5 25 निघाले 26, हातच्याला 2, 5 2 10 10 2 किती आलं 12, 12,600 रुपये खर्च येईल. एकूण खर्च जो येईल तो एकूण खर्च किती येईल 12,600 रुपये. आला का चेक करून घ्या, 12,600 रुपये. चला क्लिअर करे बाबा इथपर्यंत. ठीक आहे, शांत बसू, तू अभ्यास करते, ठीक आहे ठीक आहे, शांत बसतो.
क्लिअर करा बाबा, इथपर्यंत क्लिअर का मला सांगा. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. क्लिअर करा. ठीक आहे, थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.